जळगाव जामोद तालुक्यातील सातळी या गावाला रस्ता नव्हता। या संदर्भात मी 2021 मध्ये एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याचा पाठपुरावा केल्यानंतर आज त्या गावाला परमनंट रस्ता झालेला आहे। त्या रस्त्याकरता मदत करणाऱ्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मनपूर्वक धन्यवाद। खरं तर आमच्या सातळी या गावाला जाणारा जो रस्ता होता, मुख्य रस्ता, हा 1998 मध्ये जिल्हा परिषद बांधकाम विभागाअंतर्गत टाकण्यात आला होता। त्यानंतर 2009-10च्या दरम्यान या रस्त्याचं डांबरीकरण झालं होतं आणि डांबरीकरण होत असताना जो सुरुवातीचा मेन जे शेत आहे, ज्या शेतकऱ्याच्या शेतामधून हा खडीकरण झालं होतं, त्या शेतकऱ्यानं त्यावेळेस त्या डांबरीकरण करण्यास मनाई केली होती। आणि त्यानंतर त्या रस्त्यावर जे असणारी जी शिडी वर्क आहे, सुरुवातीचं ज्या शेतकऱ्याच्या शेतामधून हे रस्ता गेला होता, ते शिडी वर्क पडलं होतं। आणि त्यानंतर आम्ही ज्यावेळेस ते संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे गेलो, त्यांना ते टाकण्यास सांगितलं, त्यावेळेस समोरच्या शेतकऱ्यांनी त्यावेळेस टाकण्यास नकार दिला। त्याचं कारण असं आहे की त्या शेतकऱ्यांनी त्यावेळेस सांगितलं की बा, जसं मला कोणत्याही प्रकारचा अद्यापपर्यंत जिल्हा परिषद बांधकाम विभागाने माझ्या शेतीचा मोबदला न दिल्यामुळे मी हे टाकू देऊ शकत नाही, कारण की मी कोणत्याच प्रकारचं जिल्हा परिषद बांधकाम विभागाला डॉक्युमेंट दिलेलं नाही। हा विषय होत असताना आम्ही जिल्हा परिषद बांधकाम विभागासमोर 2017 मध्ये उपोषणाला बसलो। त्यानंतर काही अधिकाऱ्यांनी उडवाउडीचे उत्तर देऊन आमचं उपोषण त्या ठिकाणी स्थगित केलं। त्यानंतर आम्ही 2019ला सुद्धा असंच म्हणजे रस्ता अडवल्यामुळे आम्ही उपोषणाला बसलो आणि उपोषणाला बसल्यानंतर तत्कालीन तहसीलदार यांनी थोड्याफार प्रमाणात संबंधित शेतकऱ्याची समजूत काढून व आमची ग्रामस्थांची समजूत काढून तो रस्ता त्या ठिकाणी मोकळा केला। परंतु संबंधित शेतकऱ्याला कोणत्याच प्रकारचा मोबदला न मिळाल्यामुळे त्याही शेतकऱ्याचं त्याविषयी म्हणजे रास्त मागणी होती की मला मोबदला मिळावा। आणि आमची ग्रामस्थांची तीच मागणी होती की जोपर्यंत तुम्ही त्या शेतकऱ्याला आर्थिक मोबदला देत नाही, तोपर्यंत आमचा ग्रामस्थांचा मार्ग रस्त्याचा मार्ग हा मोकळा होणार। त्यानंतर 2021ला सुद्धा अशीच परिस्थिती आमच्या ग्रामस्थांवर त्या ठिकाणी निर्माण झाली आणि आम्ही ज्या पर्यायी रस्त्याने म्हणजे नदीपात्रातून दळणवळण करत होतो, त्या पर्यायी रस्त्याला, त्या नदीपात्राला सुद्धा मोठ्या प्रमाणात महापुरासारखं स्वरूप आल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा आमचा रस्त्याचा मार्ग म्हणजे सर्व ग्रामस्थांना जाण्या येण्याचा मार्ग सर्व बंद झालेला होता। अशा या परिस्थितीमध्ये आम्ही ग्रामस्थांनी त्या ठिकाणी नदीपात्रात उपोषण चालू केलं आणि उपोषण चालू करत असताना आमचे या भागातील पत्रकार श्री वानखडे यांनी त्या ठिकाणी एक आमच्या ग्रामस्थांवर, आमच्या त्या रस्त्यांवर एक स्टोरी तयार केली आणि ते स्टोरी तयार करत असताना ते सर्व प्रश्न शासन दरबारी मांडले आणि आज रोजी आमचा सातळीचा रस्त्याचा मार्ग हा पूर्णतः मोकळा झालेला आहे। त्यामुळे मी या विनोदजी वानखडे व त्यांच्या या सर्व टीमचे या ठिकाणी सातळी ग्रामस्थांच्या वतीने अगदी मनापासून आभार मानतो। त्यांच्यामुळे आज आमचा हा सातळी रस्त्याचा मार्ग सुखकर झाला। त्यामुळे त्यांच्या मनापासून व्हिडिओ ऑडिओचे पण सुद्धा या ठिकाणी आभार मानतो, कारण की त्यांच्यामुळेच आमचा ग्रामस्थांचा हा प्रश्न अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी मांडणी केल्यामुळे आम्हा लोकांना हा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे। जे शेतकरी होते, ज्यांच्या शेतातून जो रस्ता आमचा आला होता, त्या शेतकऱ्याला त्याच्या शेतीचा लाभ भेटणं आवश्यक होता। शासनानं त्याची दिरंगाई केली, त्यामुळे काय झालं की आम्हाला सातळी वासियांना त्याचा खूप त्रास सहन करावा लागला। नवीन रोड बनत आहे त्याच्यामुळे खूप आनंद होत आहे, कारण काय की आता शाळेतले विद्यार्थी जाऊ शकते ना बा। अक्षरशः नदीला पूर असायचा, तिकडून ह्या समोरच्या शेतकऱ्यांनी रस्ता बंद केलेला असायचा। शाळेत जाणारे विद्यार्थी, दवाखान्यात जाणारे पेशंट याची खूप अडचण होती, खूप त्रास सहन करावा लागला त्याला। आज असं की कसं आता आनंदाचं वातावरण आहे। आज सगळे विद्यार्थी शाळेत वेळेवर जाऊ शकतात, पेशंट वेळेवर दवाखान्यात जाऊ शकतात। त्यामुळे या मीडियाचे आम्ही खूप आभार मानतो की मीडियामुळेच हे थोडं आम्हाला लवकरात लवकर काय असलं ते न्याय निवाडा मिळाला। त्या संदर्भात एवढं सांगण्यात येतं की तो रस्ता वरिष्ठ स्तरावर आम्ही प्रयत्न करून तो रस्ता पूर्णपणे मार्गी लावला आणि संबंधितांना त्याचा आज जो मोबदला देण्यात आलेला आहे आणि आज रोजी तो रस्ता जनतेसाठी खुला करण्यात